नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय, नवीन सर्व दुचाकींना एबीएस आणि 2 हेल्मेट सक्तीचे, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा हा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 2 व्हीलर न्यू रूल्स, नवीन सर्व दुचाकींना एबीएस आणि 2 हेल्मेट सक्तीचे, केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय। पहा अपडेट काय सांगतोय। रस्ते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। 1 जानेवारी 2026 पासून बाजारात येणाऱ्या नवीन दुचाकीसाठी म्हणजे स्कूटर आणि मोटारसायकल एबीएस अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम सक्तीचे करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे। त्याचबरोबर नवीन दुचाकी 2 हेल्मेटही अनिवार्य करण्यात आले आहेत। बघा, केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने या निर्णयाची घोषणा केली आहे। वाढते रस्ते अपघात, त्यातून होणारे मृत्यू याला आळा घालण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाने हा या ठिकाणी निर्णय घेतला आहे। सध्या एबीएस अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम 125 सीसी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकीसाठी सक्तीचे आहे। म्हणजे सध्या देशातील अंदाजे 40% दुचाकींना एबीएस सुरक्षा प्रणाली नाहीये, पण आता सर्वच प्रकारच्या इंजिन असलेल्या दुचाकीसाठी हे सक्तीचे करण्यात आले आहे। बघा, एबीएस काय आहे, त्यामुळे काय होतं। एबीएस अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम हे वाहनामध्ये वापरले जाणारे नवं तंत्रज्ञान आहे। अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे एबीएस हे एक प्रकारची सुरक्षा प्रणाली आहे जी वाहनाच्या ब्रेक सिस्टममध्ये वापरली जाते। एबीएस वाहनाच्या ब्रेक प्रणालीमध्ये वापरण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अचानक वाहनाचा ब्रेक दाबल्यावर त्याची चाके लॉक होऊ नयेत। अचानक ब्रेक लावल्यानंतर वाहनाचे संतुलन बिघडते, त्यामुळे वाहनावर नियंत्रण राहत नाही आणि ते टाळण्यासाठी आणि वाहन घसरू होऊ नये याची मदत होते। या एबीएस मुळे ब्रेक लावल्यानंतरही चाक लॉक न होता फिरत राहतात। तसेच रस्ता ओलसर किंवा घसरट असतानाही या वाहनावरती नियंत्रण ठेवता येते, त्यामुळे वाहन अपघातग्रस्त होण्यापासून टाळता येते। बघा, एबीएस अपघात रोखण्यासाठी किती परिणामकारक। जेव्हा अचानक ब्रेक लावला जातो तेव्हा दुचाकीचे संतुलन बिघडते, पण एबीएस असेल तर दुचाकी अनियंत्रित होण्यापासून वा घसरण्याचा धोका कमी असतो। एका अभ्यासात असेही आढळून आले आहे की या एबीएस मुळे दुचाकीचा अपघात होण्याचा धोका 34 ते 40% कमी होऊ शकतो। बघा, 2 हेल्मेट हवेच। केंद्र सरकारकडून एबीएस बरोबरच नवीन दुचाकी देताना 2 BIS प्रमाणित हेल्मेट देणे अनिवार्य केले जाणार आहे। सध्या एकच हेल्मेट देणे सक्तीचे आहे। भारतात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंपैकी 44% मृत्यू हे दुचाकी वापरणाऱ्यांचे होत आहेत। बहुतांश वेळा मृत्यू डोक्याला मार लागल्याने होत आहेत, त्यामुळे सरकारकडून या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय आहे, एकूणच केंद्राचा हा महत्त्वाचा निर्णय आहे। नवीन सर्व दुचाकींना एबीएस आणि 2 हेल्मेट सक्तीचे, केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा हा मोठा निर्णय काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।